नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात थ्रिलर अँड सस्पेन्स असणार आहेत. कारण प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहे की शलाकाची बॉडी आता पोलिसांना सापडली आहे आणि पोलीस आता त्या शोधात आहे की ही बॉडी नक्की कोण आहेत, कुठून आली आहेत. कारण त्या बॉडीजवळ त्यांना आय कार्ड सापडलं, ते सात्विक फॅशनचं. त्यामुळे आता ते पोलीस इन्क्वायरी करतात अर्णवची. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ह्या मर्डरमुळे, ह्या शलाकाच्या मर्डरमुळे काय अर्णव ईश्वर एकत्र येणार असंच काहीसं दिसत आहे. प्रेक्षकांनो, छान दाखवलेला आहे आजचा भाग. सुरुवातीलाच आपण बघतो की आजीने वल्लरी मामींना बोलवलं असतं. त्यामुळे आता मामी आजींजवळ येतात आणि म्हणतात की काय हो आई, तुम्ही मला बोलवलं. आजी म्हणतात की मी उद्या नम्रताच्या आईला बोलणी करण्यासाठी बोलवलं आहे. आता मामींना हे ऐकून थोडा शॉकच बसतो, कारण त्यांना हे लग्न देखील मान्य नसतं आणि त्यांना सुप्रिया काकूंच्या समोर यायचंच नसतं. प्रेक्षकांनो, आजी म्हणतात की हो, वेळ कशाला वाया घालवायचा उगीच. वल्लरी मामी म्हणते की अहो आई, पण आजी म्हणतात की हे बघ वल्लरी, मुलाच्या सुखासाठी तू तुझा अहंकार आता बाजूला ठेव. आजी म्हणतात की त्या उद्या येणार आहे. मी काय म्हणते, सुपारी फोडून टाकून डायरेक्ट लग्नाची तारीख पक्की करून घेऊयात. मामी म्हणतात की हे बघा आई, मला हे लग्न अजिबात मान्य नाहीयेत आणि तुम्ही पण बघा, आता आजीचा शेवटचा शब्द म्हणजे आजीचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असतो आणि तसंच झालं. आजी म्हणतात की सगळं ठरलं आहेत वल्लरी, तयारीला लाग. आणि बघा आता मामी तिथे काही बोलत तर नाही, बाहेर येऊन म्हणतात की डोकं फिरलंय या ओल्ड लेडीचं. लग्नाची बोलणी तर दूर, त्या सुप्रियाच्या समोर सुद्धा येऊ शकणार नाहीयेत मी, नाहीतर ती मला ओळखेल. आता इकडे वल्लरी ज्या गोष्टी टाळण्यासाठी काहीतरी प्लॅन करणार आहेत एवढं मात्र नक्की. मामी म्हणतात की वल्लरी डोकं चालव काहीतरी. आता बघा, अर्णव इकडनं रूम मधनं वरतून खाली येत असतो आणि आजी, मामा म्हणजे सगळे, अंजली, राजेश आणि ईश्वरी पण, आणि अर्णव, आकाश मात्र फोनवर बोलत असतो. मामा म्हणतात की हां, साखरपुडा झाल्यावर आता सारखा फोनवर. तेवढ्यात आजी म्हणतात की अविनाश, तुझा साखरपुडा झाला तेव्हा तू हेच करत होतास. अविनाश मामा म्हणतात की काही आहे, तेव्हा मोबाईल फोन कुठे होते. आजी म्हणतात की कॉईनवाले फोन होते ना. मामा म्हणतात की हो हो मामा, आता खरं बोलतात. ते म्हणतात की कॉईन टाकून मी वल्लरीशी, आणि इकडे तिकडे बघतात. आणि बघा आता मामा पेपर घेऊन बसलेले असतात. ते म्हणतात की छे, हल्ली पेपरात ना चांगल्या बातम्या वाचायलाच मिळत नाही. आणि बघा मामा सगळं त्या राजेशकडे बघून म्हणतात घोटाळे, खून. आणि अर्णव त्यावर म्हणतो की गुन्हा केल्यावर शिक्षा मिळतात हे माहीत असूनही काही गुन्हेगार गुन्हा करायचा टाळत नाही. आणि बघा अर्णव राजेशला म्हणतो की काय जिजू फक्त असं करतात. आणि मामा आता त्याच्याकडेच बघत असतात. अर्णव म्हणतो की नाही, तुम्ही लॉयर आहात म्हणून विचारलं. राजेश म्हणतो की या लॉयर आहेत मी. अर्णव म्हणतो की या ऑनेस्ट लॉयर, सोशल वर्कर. राजेश म्हणतो की अरे हो हो बस. आणि बघा आता अर्णव त्यालाच विचारतो की काय सायकोलॉजी असते गुन्हेगाराची. अर्णव म्हणतो की नाही, म्हणजे गुन्हा करताना त्याला माहिती असतं की आपल्याला शिक्षा होणार आहे, आपल्याला जेल देखील होऊ शकते, तरीही गुन्हा करतात. भीती नाही वाटत का. आता हा राजेश स्वतःबद्दल बोलत असतो. तो म्हणतो की वाटते ना, भीती खूप वाटते अर्णव. आता हा राजेश म्हणतो की मी तुला सांगतो, भीतीपेक्षाही जास्त त्या गुन्हेगारांना त्यांचा स्वार्थ, तो गुन्हा करताना येणारी मौत हे जास्त महत्वाचं असतं रे. त्यामुळे इतर कसलीही भीती न बाळगता गुन्हे करत असतात ते. आणि राजेश स्वतःकडे बघून बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं, जसे हुशार वकील असतात ना, आणि त्याहूनही हुशार जास्त गुन्हेगार असतात अरे का. आणि काही ना काही मार्ग काढून पळ काढतात असते आणि करत राहतात गुन्हे. हा राजेश म्हणतो की मी ओळखतो ना अशा एक गुन्हेगाराला. प्रेक्षकांनो, आता बघा, आता हा सगळा जो सीन आहेत ना, आता हा शलाका मर्डरवर येणार आहेत. बघा आता मामा म्हणतात की घ्या अजून एक खून. मामा म्हणतात की दहिसर परिसरात म्हणजे दहिसर जंगल परिसरात आज एक बॅग सापडली, बॅगेत सापळा होता. आणि बघा आता हे राजेशला माहिती असतं की दहिसर परिसरात त्यानेच ती बॅग ठेवली होती. आणि त्याचा आता तो शॉक मध्ये जातो, म्हणजे त्याला आता धक्का बसतो. आणि त्या बॅग मध्ये 30 वर्षांची बेवारस महिला आहे. पोलीस कसून तपास घेत आहेत. बघा आता अंजलीला वाईट वाटतं. ती म्हणते की आई ग, कोण असेल ना ती बिचारी. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे या राजेशला ठसका देखील लागतो, म्हणजे खोकलाही येतो. आणि बघा आता सगळेजण थोडंसं म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेगळीकडे जातं. आता आजी म्हणतात की काय हो जावई बापू, काय झालं. जावई बापूला आता धक्का बसलेला आहे की ती शलाकाची बॉडी त्यानेच तर तिथे ठेवलेली आहेत. पण असो, आता
त्याला ठसका जातो आणि अर्णव म्हणतो की पोलीस म्हणाले तसे तीच बॉडी नसेल नाही. आजी म्हणतात की नको ना अशा बातम्या वाचत जाऊ रात्रीच्या वेळी. अंजली म्हणते की हो ना, भीती वाटते आणि म्हणजे खरं तर रागही येतो. मला तर वाटतं अशा क्रिमिनल्सला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे. आजी म्हणतात नाहीतर काय. इकडे मामा आता थोडासा प्रसंग हसवण म्हणजे फ्रेश करत असतात. ते म्हणतात की अरे बापरे, अंजली ताई रागवल्या आता 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 काही नाही, काही खरं नाही त्या गुन्हेगारांचं. आणि आता राजेश बघा, त्याला आता विचार करायचा असतो. तो म्हणतो की मी आलोच, मला एका संदर्भात कॉल करायचा आहे. आणि बघा आता तो इकडे बाजूला येतो आणि मनात विचार करतो की दहीसरला एका बॅगेत एका म्हणजे महिलेची बॉडी, शलाकाची बॉडी पोलिसांना सापडलीच कशी. मी तर खोल पुरलं होतं, काही पुरावा सुद्धा सापडला असेल का पोलिसांना. आणि हा राजेश म्हणतो की नाही, मी तर हे सगळं सावधपणे केलं होतं. आणि प्रेक्षकांना बघा आता ते सीन म्हणजे अर्णवने त्या राजेशने कशी त्या शलाकाला मारलं, कशी ती बॉडी लपवली. म्हणजे आता राजेश हा ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये राहायचा ना बाजूला, आणि त्यामुळे आता त्याला हे सगळं सावधपणेच करावं लागणार होतं, कारण ईश्वरी शलाकाला ओळखायची. त्यामुळे त्याने एवढं सावधपणे केलं होतं. तरी त्याचं म्हणणं आहे की हे पोलिसांना सापडलंच कसं. त्याने ती बॉडी बॅगमध्ये भरली. आणि बघा तेव्हा तो ते सुटकेस घेऊन जात असतो, तेव्हा त्याला ईश्वरीने अडवलं असतं आणि त्याला म्हणते की अहो राकेशजी, एवढी मोठी सुटकेस घेऊन एवढ्या रात्रीचे कुठे निघाला आहे. आणि हा राजेश म्हणतो की अहो रस्त्यावरच्या काही निराधार गरजू लोकांसाठी काही वस्तू घेऊन चाललो आहेत या बागेत, कपडे, ब्लँकेट, वह्या, पुस्तकं सगळं. आणि बघा असा विचार करून तो फोन हातात घेऊन चालतोच, तेव्हा त्याच्या लक्षात येतो फोन. आणि आता त्याला ईश्वरी मेसेज दाखवते की ईश्वरी, मी गावी चालली आहेत काही दिवस, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तुझा फोन लागत नव्हता म्हणून मेसेज केला, प्लीज काळजी करू नको, निवांत फोन करेल. आणि बघा आता इकडे ईश्वरीने त्याला खरंच आठवणच करून दिलेली असते. त्यामुळे तो होतो की शलाकाच्या फोनला आता रेंज यायची वेळ झाली. ईश्वरीजी, आठवण करून दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मेसेज करत राहिलं पाहिजे. आणि बघा हा राजेश म्हणतो की शलाकाचा फोन आणि हे सगळं भाड्याच्या खोलीतच लपून ठेवलं होतं की ईश्वरीच्या घरी. आणि इकडे हा राजेश म्हणतो की तो फोन पोलिसांच्या हाती लागला तर. राजेश विचार करतो आणि म्हणतो की नाही नाही, काही करून तो फोन तिथून काढायलाच हवा. आणि प्रेक्षकांना बघा आता याला तो फोन पाहिजे असतो, म्हणजे तिथले जेवढे पुरावे ठेवले तेवढे त्याला पाहिजे असतात. पण ही नम्रता आता आकाश सोबत फोनवरच बोलत असते आणि त्याला काहीच चान्स नसतो प्रेक्षकांना तिथपर्यंत येण्यासाठी. आणि प्रेक्षकांना तो आता चोरून चोरून बघत असतो की ही नम्रता जर थोडी बाजूला झाली तर त्याला त्या रूम मध्ये जाता येईल. आणि तेवढ्यात त्याला समोर आत्या पण दिसते आणि म्हणतो की ह्या आत्या कशाला गडबडल्या आता इथे ही नम्रता, तिथे ती आत्या, निघावं लागेल. प्रेक्षकांना इथे काय याचा आता थांग पत्ता लागलेला नाहीये, त्याच्यामुळे तो आता तिथनं निघून जातो. आणि त्यामुळे आता तो तिथनं निघून गेल्यानंतर इकडे लगेच ईश्वरीच्या आत्या जयुताई आता लगेच ईश्वरीला फोन करतात. आणि ईश्वरी म्हणते की आत्या, आणि ईशू म्हणते की हॅलो, हा बोल ना आत्या. आत्या म्हणतात की अगं ईशू, तो नराधम राकेश मला इथे दिसला होता. आता ईश्वरीला हे ऐकून जरा धक्काच बसतो, म्हणजे चकितच होती की तो तिथे काय करल, त्याचं काय आहे तिथे. म्हणून ती म्हणते की काय आत्ता. आणि ईश्वरी विचारते की कुठे दिसला होता. आत्या म्हणतात की अगं तो आपल्या इथे राहत होता ना भाड्याने, त्या खोलीच्या आजूबाजूला घुटमळताना दिसला मला. आता ईश्वरी म्हणते की काय सांगते सत्या. आता ईश्वरी विचार करते की तिकडे घुटमळतो. आता ईश्वरी विचारते की अगं आत्या काय काय करत होता तो तिथे. आत्या म्हणते अगं तेच तर कळत नाहीये ना, म्हटलं तो दिसला तर तुला लगेच फोन करून सांगावं, नक्की त्याच्या डोक्यात काहीतरी कुरापती चालू असणार, तू सावध राहा हं. आता ईश्वरी सुद्धा विचार करत असते की काय, पण ती आत्याला म्हणते की हो नक्कीच काहीतरी असणार आहे, त्याशिवाय तो इतक्या दिवसाने तिथे नाही जाणार. आणि ईश्वरी म्हणते की ऐक, तू लक्ष ठेव आणि आणखीन काही कळलं तर मला सांग. आत्या म्हणते की हो, मी नक्की कळवते तुला. आणि इकडे बघा हा ईश्वरी विचारच करत असते की तिकडे काय करतो हा राजेश. आणि बघा आता तेवढ्यात अर्णव फोनवर बोलतच येतो, म्हणतो की मिळाले काय एव्हिडन्स. आणि बघा तर ते शिर्के नाही म्हटले असतील किंवा काय. आता अर्णव म्हणतो की शिर्के, आपण कामाचं नंतर बोलू, त्या एव्हिडन्स बद्दल काही कळलंय का.
शिर्के म्हणतो की नाही सर, आपल्या सगळ्या एम्प्लॉईचा डेटा मागून घेतला आहे. आता अर्णव चिडतो आणि म्हणतो की म्हणजे काय शिर्के, अजून काहीच प्रोग्रेस नाहीये, एम्प्लॉईचा डेटा मिळवायला एवढा वेळ लागतो का? तर शिर्के घाबरतात आणि म्हणतात की सॉरी सर, मी लवकरात लवकर कळवतो. अर्णव म्हणतो की व्हॉट सॉरी? आणि आता अर्णव म्हणतो की काम पण करता येत नाही नीट. ईश्वरी आता त्याचा चिडलेला चेहरा किंवा त्याचा असं उदास किंवा असं हायपर म्हणजे टेन्शन मध्ये दिसल्यावर ती म्हणते की काय झालं सर? आता अर्णव तिला काहीच बोलत नाही, पण ती परत विचारते की सर काही झालंय का? आणि अर्णव तिला विचारतो की आपल्या ऑफिसमध्ये AB निगेटिव्ह असणारे कोणी एम्प्लॉई माहित आहेत का तुला? ईश्वरी म्हणते की हो माहिती ना, आपल्या ऑफिसमध्ये मी पॅथॉलॉजी लॅबच उघडली होती. ईश्वरी म्हणते की अहो काय सर, मी कंपनीच्या CEO ची साधी PA होती. भडकूचंचा ओरडा खाण्यातच ना माझा अख्खा दिवस निघून जायचा. अर्णव म्हणतो की मी जोक्स करण्याच्या मूड मध्ये नाहीये. आता अर्णवचा एवढा सिरियस मूड बघून ईश्वरीला पण घाबरायला म्हणजे काळजी वाटते आणि ती त्याला म्हणते की काय काय झालंय काय सर? आणि बघा आता अर्णव तिला त्या साडीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये अशा प्रकारची कोणी साडी वगैरे नेसलंय का, तुला आठवतंय का? आणि आता बघा ईश्वरीला ती साडी बघितल्यावर ती थोडासा ना विचार करते की ही साडी नक्की कोण नेसायचं. आणि तिच्या अचानक लक्षात येतं आणि ती म्हणते की हो सर, ही असली साडी ना शलाका ताई नेसायच्या, शलाका पाटील. आणि अर्णव म्हणतो की व्हॉट? आणि त्याच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो की हुश शलाका? ईश्वरी म्हणते की अहो शलाका पाटील ज्या नाही का, त्यांना मी आपल्या कॅन्टीनमध्ये नोकरी लावून दिली होती. ईश्वरी त्याला सांगते की त्या आपल्या घरीही आल्या होत्या आणि त्यांना पूजेचा मान देखील मिळाला होता. आणि बघा प्रेक्षकांनो, त्या आता अर्णवला तो सीन आठवतो आणि मामी म्हणतात की नुसतं तांदळात नाव आलं म्हणून या नवऱ्याने टाकलेल्या बाईला देवीच्या ओटीचा मान द्यायचा. तेव्हा अर्णव ईश्वरी त्या बाईच्या पाठीशी खंबरपणे उभ्या असतात आणि म्हणतात की काय त्याचं? अर्णव म्हणतो की यू राईट, आय रिमेंबर. आता अर्णव विचारतो की कुठे असतात त्या आता ईश्वरी इतकं सहजपणे बोलून जाते कारण तिला काहीच माहीत नसतं. ते म्हणते की कुठे असतात म्हणजे गावी निघून गेले आहे ते त्यांच्या. अर्णव म्हणतो की आर यू शुअर? ईश्वरी म्हणते की हो सर, मला माहिती आहे ना. आता बघा अर्णव स्वतःच कन्फ्यूज झालेला असतो की नक्की काय ईश्वरी बोलते ते खरंय का पोलीस बोलतायत ते खरंय. ईश्वरी म्हणते की काय झालंय सर? अर्णव म्हणतो की मला नाही वाटत ती गावाला गेलीये. ईश्वरी म्हणते की मला नाही वाटत म्हणजे काय सर? ईश्वरी म्हणते की काय झालं, एवढे डिटेल्स का हवेत तुम्हाला? आणि बघा आता अर्णव ईश्वरीला सांगणार की ऍक्च्युली ते, पण तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो मिस्टर मेहतांचा फोन असतो. आता अर्णवचा फोन बिझी होता म्हणून ते शिर्के ईश्वरीला फोन करता. ईश्वरी म्हणते की हा बोला ना शिर्के. ते शिर्के म्हणतात की सरांचा कॉल बिझी होता त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला. शिर्के म्हणतात की सरांना एक अर्जंट माहिती द्यायची होती. आणि बघा तोही तेच सांगतो की AB निगेटिव्ह असलेलं एम्प्लॉईचं नाव शलाका पाटील आहे. आणि बघा आता ईश्वरीला ते शलाका पाटील हे नाव ऐकल्यावर ती पण थोडी शॉकिंग मध्ये जाते. ती विचार करते की AB निगेटिव्ह शलाका ताई. नंतर म्हणते की हो शिर्के मी सांगते. तो म्हणतो की ओके थँक्यू मॅम. आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की शलाकाचे एवढे डिटेल्स यांना का हवे आहेत? आणि इकडे आता अर्णव फोन ठेवतो आणि ईश्वरी त्याला म्हणते की सर शिर्केंचा फोन होता. अर्णव म्हणतो की काय म्हणालेत ते? ते म्हणाले की AB निगेटिव्ह असलेल्या एम्प्लॉईचं नाव शलाका पाटील आहे. आणि बघा आता अर्णवला म्हणजे धक्काच बसतो की ईश्वरीने सांगितलेलं शलाका आणि आपल्या म्हणजे त्या AB निगेटिव्ह असलेली एम्प्लॉई शलाका पाटील हे दोन्हीही मॅच होता. म्हणून तो जास्त डिस्टर्ब आणि घाबरून म्हणजे टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की व्हॉट? आणि आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या ह्या रिॲक्शनवर खूप घाबरते आणि म्हणते काय झालं सर, सांगा ना, तुम्हाला शलाका त्यांचे एवढे डिटेल्स का हवेत? आणि आता ईश्वरीला आता काळजी वाटते आणि ती म्हणते की सांगा ना सर, काय काय झालंय? अर्णव म्हणतो की ओके ओके सांगतो, नीट ऐक प्लीज. आणि अर्णव म्हणतो की काल पोलिसांना एक डेड बॉडी सापडली होती एका बॅग मध्ये, तीही दहिसरला. आणि अर्णव म्हणतो की मामा जी मगाशी न्यूज वाचत होता ती सेम न्यूज आहे. आणि आता अर्णव म्हणतो की त्या डेड बॉडी जवळ सात्विक फॅशनचं आय कार्ड होतं. आणि अर्णव म्हणतो की जसं तू मगाशी म्हणालीस की ती साडी शलाका पाटील नेसायच्या. आणि आता शिर्केंनी फोन केला की AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप त्यांचंच आहे. आता अर्णव म्हणतो की दॅट्स मीन्स त्यांचा कोणीतरी खून केलाय. आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर मात्र आता ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली जाते. कारण तिला आता वेगळंच काहीतरी म्हणजे दाखवलं गेलेलं असतं आणि तिच्यासमोर आता वेगळंच आलेलं असतं. त्यामुळे आता ती खूप हादरून जाते. आणि ईश्वरी म्हणते की काय
खून? ईश्वरीला विश्वासच बसत नाही. ती म्हणते की काय, शलाकाताईंचा खून? आता तिला ना प्रेक्षकांनो असं चक्कर आल्यासारखं होतं. म्हणजे तिला हे अनएक्सपेक्टेड होतं की शलाकाचा खून, म्हणजे तिला असं दाखवलं गेलं होतं की ती म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत सुखी संसार करते आहे. आता ईश्वरीला जास्त शॉक बसतो. ती म्हणते की सर, शलाकाताई खून? अर्णव आता तिला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता शलाका कशी होती ही फक्त ईश्वरीलाच माहिती होतं. आणि आता ईश्वरी एवढी पॅनिक झालेली असते, एवढी घाबरलेली असते. अर्णव तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि तिला म्हणतो की प्लीज 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 काम डाऊन. ईश्वरी म्हणते की शलाकाताईंचा खून? आता ईश्वरी पाणी पिते पण तिला ते पाणी सुद्धा जात नाही. ती अर्णवला म्हणते की सर, शलाकाताईंचा खून कसं काय झाला? आता ईश्वरी म्हणते की अहो, मला तिने मेसेज केला होता गावाला पोचल्यावर. प्रेक्षकांनो आता बघा, इथे सस्पेन्सवर सस्पेन्स होत आहे. कारण आता इथे ही डेड बॉडी, इकडे हा ईश्वरीचा मेसेज, म्हणजे ह्या कोणत्याच गोष्टी मॅच होत नाही. ती मला म्हणाली की माझ्या नवऱ्याचं आणि माझं पॅचअप झालेलं आहे आणि मी आता कायमचीच गावाला राहणार आहेत म्हणून. ईश्वरी म्हणते की मला असं वाटायचं की शलाकाताई नेहमी मला मेसेजेस का करतात, मेसेजवरच का बोलतात, फोनवर का बोलत नाही. आता बघा, हे ऐकून अर्णवला सुद्धा आता म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत असतं. तो म्हणतो की ही बॉडी तिची आहे की आता ईश्वरी बोलते ते खरं आहे. आता ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला त्यांचे ना सगळे मेसेजेस दाखवते. आणि ईश्वरी त्याला दाखवते की ते बघा त्यांचे सगळे मेसेज आहेत माझ्याकडे. आणि त्यांचा खून, प्रेक्षकांना ईश्वरीला ना खूप म्हणजे खूप वाईट वाटलेलं असतं की तिचा खून झालेला आहे. मग हे मेसेजेस कसं काय? आणि आता बघा, अर्णव तिला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की मिस इंदौर प्लीज तू काम डाऊन. पण ईश्वरी आहेत ना प्रेक्षकांनो, तिला खूप जास्त तिचंच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप म्हणजे खूप रडत देखील असते. आणि आता अर्णव ईश्वरी अरुणला मिठी मारते, म्हणजे त्याच्या जवळ जाते ती रिलॅक्स होण्यासाठी. आणि आता अर्णव सुद्धा तिला म्हणतो की रिलॅक्स मिस इंदौर रिलॅक्स. अर्णव म्हणतो की प्लीज रडू नकोस, हे कोणी केलं, याच्या मागे कोण आहेत हे आपण सगळं शोधून काढू. ओके, काम डाऊन. आता अर्णव म्हणतो की हे प्लीज कोणाला सांगू नको. ओके. आता ईश्वरीला प्रेक्षकांनो त्या शलाकाचंच खूप वाईट वाटत असतं. बिचारी खूप रडत असते आणि प्रेक्षकांना आता यावर अर्णव तर विचार करतच असतो. पण आता झाली सकाळ झालेली आहेत. आता बघूयात काय होतं ते. इकडे अंजली त्याला म्हणते की अहो, हा छोटा लोकरीचा ड्रेस बघा ना, किती क्यूट आहे. अंजली म्हणते की आपल्या बाळाला छान दिसेल ना. आता ह्या अंजलीला काय सांगणार की ह्या राजेशनी काय गुण गायलेले आहेत ते. आणि ती म्हणते की अहो बघा ना, सांगा ना कुठला घेऊ. तो राजेश जरा चिडूनच बोलतो आणि म्हणतो की घे ग कुठला घ्यायचं तर, माझं डोकं नको खाऊस. अंजली म्हणते की अहो अचानक काय झालं तुम्हाला. राजेश म्हणतोय की का सारखी मागे लागलीस, हे बघा काही सुचू देशील की नाही. अंजली म्हणते की मी तर फक्त ड्रेस दाखवत होते. आणि आता राजेश म्हणतो की अंजली आय एम सॉरी, मी तुझ्यावर असं ओरडायला नको होतं. आता अंजली म्हणते की कसलं टेन्शन आहेत का. हा राजेश म्हणतो की हा एक जुनी केस आहे आणि त्याचा निकाल माझ्या विरोधात लागेल असं वाटतंय मला. आता अंजली म्हणते की हो, आतापर्यंत कितीतरी केसेस लढल्या तुम्ही आणि जिंकला सुद्धा, निकालाचं कसलं टेन्शन आलंय तुम्हाला. हा राजेश म्हणतो की ही केस मला काहीही करून जिंकावीच लागेल. अंजली म्हणते की जिंकणार तुम्ही, मी प्रार्थना करेल तुमच्यासाठी. राजेश असं बोलून तिथनं निघून जातो. आणि आता बघा, ते इन्स्पेक्टर खाली आलेले असतात आणि ते इन्स्पेक्टर ईश्वरीला विचारतात की शलाका पाटीलला तुम्हीच लावलं होतं का सात्विक फॅशन मध्ये कामाला. आता ईश्वरी म्हणते की हो सर, सात्विक फॅशनच्या कॅन्टीन मधल्या मावशींना सांगून मीच लावलं होतं शलाकाला नोकरीला. हा राजेश बघा आता सगळं चोरून ऐकत असतो. आणि ईश्वरी म्हणते की त्यांना नोकरीची खूप गरज होती. त्या साताऱ्यावरून येथे त्यांच्या नवऱ्याला शोधायला आल्या होत्या. आणि ईश्वरी म्हणते त्या मला पहिल्यांदा भेटलं ना तेव्हा ऑफिस बाहेरच्या रस्त्यावर त्याला शोधत होत्या. त्या मला त्यांची खूप दया आली म्हणून मी त्यांना नोकरीसाठी विचारलं. तर पोलीस म्हणतात की एक मिनिट, ते त्यांच्या नवऱ्याला शोधत आल्या होत्या म्हणजे. ईश्वरी म्हणते की त्या त्यांच्या नवऱ्याला खूप घाबरायच्या. त्यांच्या नवऱ्याने त्याला फसवलं होतं. त्यांचे घर दागिने घर विकून पैसे घेऊन तो पळाला होता म्हणून त्याला शिक्षा व्हावी असं वाटायचं त्यांना. आणि आता ते म्हणतात की हा फोटो बघा बरं, ह्या फोटोमध्ये त्यांची साडी आहे ही तीच आहेत का. ईश्वरी म्हणते की हो सर. ईश्वरी म्हणते की हो सर, मला आठवतंय ती शलाका त्यांची साडी आहे. ते इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याचे संबंध चांगले नव्हते. ईश्वरी म्हणते की नव्हते सर, तो खूप वाईट माणूस होता. ईश्वरी म्हणते की हा पण शलाकाताई जेव्हा परत गावी गेल्या तेव्हा त्यांनी मला मेसेज करून सांगितलं
त्यांचा नवरा आता सुधारला आहेत आणि ते दोघं परत एकत्र राहायला लागलेत म्हणून. ऐश्वरी म्हणते की तेव्हा सुद्धा आम्हाला असं वाटलं होतं की त्या मला हे सगळं फोन करून सुद्धा सांगू शकले असतात. त्यांनी फक्त मला मेसेजेस केला आहेत. आता ते म्हणतात की मेसेज. ईश्वरी म्हणते की हो. ते म्हणतात की तो मेसेज आहेत का तुमच्याकडं? ईश्वरी म्हणते की हो आहे. आणि प्रेक्षकांनो बघा आता ईश्वरी तो मेसेज त्यांना दाखवते आणि ते मेसेज बघतात. इकडे ह्या राजेशचे लाईट लागलेले असतात. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आता आपल्याला दिसते की ईश्वरी त्या रूम मध्ये जाते जिथे राकेश राहत होता आणि बघा ती तिथे बघते आणि म्हणते की ही तर त्या शलाकाताईंची फाईल आहे आणि हा फोन तर शलाकाताईंचा नसेल ना. आणि प्रेक्षकांनो बघा आता ईश्वरीला तर ती फाईल आणि तो फोन देखील सापडलेला आहे. पण काय आता ईश्वरी त्या राजेशपर्यंत पोहोचेल काय? आता ते अर्णवला ती सगळं सांगते घरी जाऊन. आणि ईश्वरी म्हणते हा राजेश जेव्हा आमच्या बाजूच्या खोलीमध्ये किरायदार म्हणून राहायचा ना, तिथे हा त्या शलाकाचा मला फोन सापडला आहे. आणि बघा आता इकडे